एक नवीन जी अशी हिंदी तुम्ही कुठे कुठे यूज करू शकतात पूर्ण वर्ल्डमध्ये नाही यूज करत ना. त्यासाठी बंद करण्यापेक्षा तुम्ही कायमची बंद करा ना. तुम्ही एकदा साताऱ्याचा कंदीपेढा खाऊन बघा जाऊन. तुम्हाला वुमेन्स एम्पॉवरमेंट त्या टायमात जिजामाता नऊवारीमध्ये होत्या. नऊवारी साडीमध्ये होत्या. त्यांनी मुलींसाठी स्टेप उचलली. तुझ्या राज्यात आहे का रे? आमच्या राज्यात आहे ना. तू पर दादागिरी कर रहा है. तुझे ना अभी हम लोगों ने बराबर किया कि नहीं? गलत नहीं किया ना, बराबर किया ना. हम तुम्हारे घर पे आए क्या? नहीं आहे ना. राज्यात गणपती बनवली जाते, नवरात्री बनवली जाते. वारकरी संप्रदाय आमच्या इथे. भैया लोकांसारखं नाही आपलं की लडकी के सामने क्यों झुके. भाषा हिते असायला पाहिजे. मराठी भाषा, हिंदी हिते असायला पाहिजे. संस्कृत ठेवा. आम्हाला महाराष्ट्राचं काय UP बिहार करायचं आहे का? कमीत कमी 4 भाषा येते तर मग आपली संस्कृती काय राहील? शिवाजी महाराजांनी बुद्धभूषण कोणत्या ह्याच्यामध्ये लिहिली? या देशाला जे काय दिलंय ना मराठी माणसांनी दिलंय. एवढं लक्षात ठेवा. वानखडे ग्राउंड तयार केला, एवढं तरी विचार करा. दिली त्या हातावरती लटकून फिरतोय की घ्या, त्यांच्यापेक्षा कमी ह्याच्यात देतो. कधीच कोणाची गरज लागली नाही. ते लोक आपल्या इथे राहतात की आपण त्यांच्या इथे राहतोय. मच्छी खाऊ नाही तर चिकन खाऊ. तुमच्या बापाचं आहे का? मी करण शिवाजी जाधव. सगळ्यात पहिले राम आणि जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की काही दिवसा पहिले आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने म्हणजे आपले माननीय CM साहेब आहेत, अजून डेप्युटी CM आहेत, त्यांनी एक नवीन GR काढायचं बघितलेलं की हिंदी भाषा ही कंपल्सरी करावी. कोणत्या स्टँडर्डला? 1ली ते 4थी. ज्यामध्ये मुलगा आपली मातृभाषावरती लक्ष देतो त्यामध्ये तुम्ही हिंदी घुसपडतात. इंग्लिश आणि मराठी ठीक आहे. इंग्लिश तरी का ठीक आहे? कारण की इंग्लिशचा बेस जो आपण बघू तो आपण ज्युनियरपासूनच बनवतो आहे. कारण की इंग्लिश ॲज अ वर्ल्ड वाईड लँग्वेज आहे. ते आपण सगळीकडे यूज करू शकतो. तशी हिंदी तुम्ही कुठे कुठे यूज करू शकतात पूर्ण वर्ल्डमध्ये नाही यूज करत ना. मग काय गरज आहे? तो GR निघाला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये थोडे 1-2 केस पण सापडू लागले त्या GR नंतर. सगळ्यात फेमस केस की एका मारवाडीला मनसेच्या माणसाने मारलं आणि ह्याच्यानंतर त्या मारवाडी लोकांनी मोर्चा काढला, दुकानं बंद केली. बाबा, 1 दिवसासाठी बंद करण्यापेक्षा तुम्ही कायमची बंद करा ना. कायमची बंद करा. तुम्हाला काय वाटतं आम्ही मिठाई नाही खाणार? अरे आमच्याकडे प्रशांत कॉर्नर आहे बाबा, तुमच्यासारखं नाही. आमच्याकडे प्रशांत कॉर्नर आहे. ह्याच्यानंतर सोन्यासाठी आमच्याकडे लागूबंधू आहे. तुम्ही तुमची मिठाई बोलतात राजस्थानी मिठाई की कोणती मारवाडी मिठाई. बाबा, तुम्ही एकदा साताऱ्याचा कंदीपेढा खाऊन बघा जाऊन. तुम्हाला समजेल मिठाई ना ओरिजिनल मिठाई काय असते. तुम्ही तुमचं दुकान बंद केलं ना 1 वर्षासाठी तरी काही एक फरक पडणार नाही हो. 1 दिवसासाठी कशाला, 1 वर्ष कशाला, कायमचंच बंद करा. आमची मराठी माणसं वरती येतील त्या निमित्ताने. खरं आमची मराठी माणसं तरी वरती येतील हो त्या निमित्ताने. तुम्ही जर तुमची दुकानं कायमची बंद केली तर आम्हालाच चांगलं आहे. BJPचे एक नेते उठून बोलतात की बाबा मीरा भाईंदरमध्ये कोण मराठी माणूस राहतो. तर तुम्हाला कितपर्यंत योग्य वाटतं? कोण मराठी माणूस राहतो मीरा भाईंदरमध्ये? अहो, मीरा भाईंदर येतं मुंबईमध्ये. मुंबई ती अख्ख्या आगरी कोल्ह्यांची आहे. अजून यात तुम्ही विचारतात कोण मराठी माणूस राहतं? दादरला जाऊन बघा. भले छोट्या छोट्या घरात राहतात पण मराठी माणूस अजून दादरला राहतोच. मीरा भाईंदर काय मोठी गोष्ट नाही झाली. तुम्ही हे बोललात कोण राहतात, तुम्हाला दुसऱ्या दिवशी समजलं ना कोण राहतात. आले ना मराठी लोक उठून DSP ऑफिसजवळ, समजलं असेल ना कोण राहतात. मग बोलताना जरा ते जीभ लावतात ना टाळूला अशी, तेव्हा विचार करायचा की आपण काय बोलतोय बाबा, कोण राहतात. अहो, मराठी माणसाची मुंबई ना, तुम्ही त्याला बोलतात कोण राहतात. आता तुमचं सरकार अडाणीना अंबानीला आमची मुंबईची जागा देत चालली आहे. ह्याच्यामधून आमच्या आगरी कोळी लोकांना तुम्ही पाठी खेचतात. हां, तुमच्या एकामध्ये तरी हिंमत आहे का हो त्या मुंबईच्या समुद्रामध्ये जाऊन मच्छी पकडायची? त्या अरबी समुद्रामध्ये जाऊन तुमच्या एकात तरी हिंमत आहे का? तेच आमच्या आगरी कोळी लोक. मुंबई त्यांची आहे ना, मराठी माणसांचीच आहे, दुसरी कोणाची नाही. कारण की कोणत्या परप्रांतीयाने मुंबईसाठी रक्त नाही दिलं आहे. 107 मराठी लोकांनी मुंबईसाठी रक्त दिलं आहे. एवढं समजा. काश ते मराठी माणूस पण समजा की आपल्या 107 लोकांनी मुंबईसाठी रक्त दिलं आहे. जागे व्हा. आपली मुंबई ना मराठी भाषा वाचवा. ते बाहेरचे आजकालचे लोक UP बिहारवाले ते लोक कमेंट सेक्शनमध्ये बोलतात
मराठी कराठी काय तुमची मराठी हे ते. अरे जेव्हा तुम्हाला हिंदू म्हणून माहिती होतं का हो, तुमच्यावरती अख्खा मुघल साम्राज्य पडल्याला तुटून, तेव्हा आमच्या राजानेच काढलं ना तुम्हाला बाहेर. हां, कोणी काढलं? आमच्या राजानेच काढलं ना. शेवटी तुम्ही लोक कशामध्ये आले? मराठा एम्पायरमध्येच आले ना. पंजाब झालं, पंजाबचं एक व्हायरल व्हिडिओ बघितला. पंजाबचा आहे की पंजाबी मुलगी आहे काय माहिती, ती बोलते की बाबा मराठी मुलांसोबत का लग्न करायचं. अरे मराठी मुलं तुमच्याशी लग्न करायलाच येणार नाही, आम्हाला काय पडलीच ना तुमची. अरे तुमच्यासारखा नशिबाचे लोक आम्ही बघितली नाही. तुम्ही बोलतात, ती बोलते नऊवारी साडी घालून ते काकूबाई जातात. अरे जिजाऊ पोटोशी होत्या तेव्हा त्या नऊवारीमध्ये लढल्या, समजलं का. त्याच्यानंतर यशोबाई नऊवारीमध्ये लढल्या. जेव्हा कोणाला एम्पॉवरमेंट माहिती नव्हती ना, वुमेन्स एम्पॉवरमेंट, त्या टायमात जिजामाता नऊवारीमध्ये होत्या. नऊवारी साडीमध्ये होत्या. त्यांनी मुलींसाठी स्टेप उचलली. सती पुढे ॲक्ट, सती ॲक्ट पुढे. जेव्हा सती ॲक्ट लोकांना माहिती पण नव्हता, तो करून ॲक्ट आहे. त्या काळात सती पुढे त्यांनी स्वतःचं मत मांडलं की सती बंद करायला हवी. नऊवारीमध्येच मांडलं ना. अजून एवढं पण लक्षात ठेवा, तुमच्यावरती कब्जा पण मराठ्यांनी केलेलाच आहे. तुम्ही मराठी माणसांना बोलतात ना, एका टायमाला पंजाब आहे ना, पंजाब मराठा प्रोव्हिन्सेसमध्ये यायचा, समजलं ना. मेवाडवरती पण राज्य केलं ना. तुम्ही बोलतात मारवाडी मुलगा बघा एकापेक्षा. अरे मेवाडमध्ये पण अहिल्याबाई होलकर मराठी होत्या, नऊवारीवरतीच होत्या त्या पण. त्यांनी पण मेवाडमध्ये राज्य केलं एका बाईने. लक्षात ठेवा त्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला हिस्ट्री माहिती नाही. आत्ताचे तुम्ही मॉडर्न बनतात, जेंजी बनायला जातात. ते बाहेरचं हे बनण्यापेक्षा कधी पुस्तकं वाचा. ते बघा, वाचा ते सगळे पुस्तकं वाचा, समजेल मग काय असतं आणि काय नाही, कुठे काय आणि कुठे काय नाही ते समजेल. ज्ञान घ्या. भारत देश काय आहे, भारतावरती पहिले काय झालं आहे काय नाही. अजून मराठी माणसाने ना, मराठी सगळ्यात पहिले ही बुक वाचा, मराठी रियासत, कामाला येईल आणि जागे व्हा त्याबद्दल. आपल्या लोकांनी रक्त सांडलं ना, तुम्ही त्यांना हे करतात. मग तर हेच झालं, त्यांनी वायफळ लोकांसाठी रक्त सांडलं. हां, आज जर आपण बघितलं तर बाबा बाहेरची लोक येत आहेत, ते आपल्यावरती दादागिरी करतात, तरी आपण सण करतोय, तीच आपली चुकी आहे. वाचवा खानाखाली. जर ते जास्त आपल्या भाषेबद्दल बोलतात तर काय हरकत आहे. जर आपण त्यांना गोडीने समजवते की बाबा नको शिक पाहिजे तर तू 1 वर्षाचा टाईम घे, 2 वर्षाचा टाईम घे, तरी पण समोरचा बोलतोय की नाही मी शिकणारच नाही, शिकायचीच नाही, तू हिंदीमध्ये बोल. अरे तू तुझ्या राज्यात आहे का रे? आमच्या राज्यात आहे ना तू. आमच्या राज्यात बसलाय ना तू. आमच्या राज्यात बसून हे करतोय ना, पोट पाणी भरतोय ना. तुझे हिंदी में समझाता हूँ भाई, तेरे घर पे कोई रहने के लिए आया है, तेरे ऊपर दादागिरी कर रहा है, तू सह लेगा क्या? तू इसको खाना दिया, सोने के लिए घर, एक कमरा दिया, चद्दर दिया, वो दूसरे दिन तेरे ऊपर ही दादागिरी करेगा, तू सुनेगा क्या? 1-2 बार प्यार से समझाएगा, ज़्यादा किया तो तू हकलेगा ही ना, इसको स्टेप ही लेगा ना. वही किया ना अभी हम लोगों ने, बराबर किया कि नहीं? गलत नहीं किया ना, बराबर किया ना. तुम लोगों ने बहुत हद से ज़्यादा काम किए हैं, हम लोगों को गालियाँ दे रहे हो, हम लोगों के कल्चर्स को गालियाँ दे रहे हो, तो फिर हम लोग ये करेंगे ना. तुम लोग हमारे घर पे आए, हम तुम्हारे घर पे आए क्या? नहीं आए ना, तो ये करेंगे हम लोग. अजून चलो मैं हिंदी में बोलता हूँ, थोडेसे रेन बोलतो, पूरा व्हिडिओ नहीं, नाहीतर माझ्या मातृभाषेची इज्जत नाही राहणार. ते तुम्हाला समजावं, त्यांना समजावं म्हणून मी बोलतोय. ते आपल्या कल्चरवरती बोलत आहेत. तुम हमारे कल्चर के बारे में बोल रहे हो. अरे तुम्हारा कौन सा कल्चर है भाई? हमारे इधर ना अभी वारी है, कल 6 जुलाई, कल वारी का लास्ट का दिन है, आषाढ़ी एकादशी है. कभी वारी में जाओ. हम लोग मूर्ति से ज़्यादा ना इंसान में भगवान ढूंढते हैं. अगर इधर तू गया और इधर तुम्हें मिला कोई 80 साल का बुढ़ा भी मिला और इसको लगा ना कि तेरे में भगवान है, ये तेरे पाँव छुएगा. ये हमारा कल्चर है, समझा. हमारे कल्चर में तुम्हारे जैसा 12 बजे हैप्पी न्यू ईयर नहीं बोलते रे. दिसंबर के दिन, गुड़ी पाड़वा के दिन सुबह 4 बजे से दोपहर के 12 बजे तक हम लोग ढोल ताशा लेके, पैसे से नहीं, हमारे मर्जी से
हम लोग बजाते, हमारा न्यू ईयर सेलिब्रेट करते, गुड़ी लगाते, तुम्हारे जैसे दारू पी के टल्ली नहीं होते. दैट्स व्हाट आवर कल्चर मीन्स. ओके ब्रो, दैट इज आवर कल्चर, नॉट लाइक यू. At the 31st December you are going out in clubs, you are drinking and going outside. That's not our culture. Okay, finger on us, then please see that these 3 fingers are back to you. Okay bro, I am giving an example to you. See this, I am putting a finger on you, that 3 fingers are back to me. Then firstly see your culture, then say to us. Okay bro, that is a very vast difference between you and us, cause we preserve our cultures, not like you. Okay, तो फिर कल्चर पे बोलने से पहले ना 10 बार सोच लो क्या बोलना है क्या नहीं बोलना है, और कौन से स्टेट को बोल रहे. अरे आमच्या राज्यामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत रे ना, तुम्ही आम्हाला कल्चर शिकवतात. 5 ज्योतिर्लिंग आहेत आमच्या इथे ना, तुम्ही आम्हाला कल्चर शिकवायला निघाले. वाह. ज्या राज्यात गणपती बनवली जाते, नवरात्री बनवली जाते, होळी बनवली जाते, याच्यानंतर मग आमच्याकडे शीख लोकांचे सण बनवले जातात. ठीक आहे, शीखला पण तुम्ही हिंदूच मानतात ना, शीख लोकांचे सण बनवले जातात. आमच्या इथे वारी बनली जाते, आमच्या इथे सगळ्यात जास्त संत आहेत. याच्यानंतर आमच्या इथे पंढरपूर आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पंढरपूर. वारकरी संप्रदाय आमच्या इथे. काय आहे वारकरी संप्रदाय. आत्ता बोललो ना की 80 वर्षाचा म्हातारा येऊन पण तुमच्या पाया पडेल जर त्याला तुमच्यात देव दिसला तर. साधं रिंगण चालू असतं, त्याच्यामध्ये फुगडी खेळतात, त्याच्यानंतर ती समोर बाई खेळत असेल, अजून त्याच्यासमोर पुरुष, हे दोघं एकमेकांचे पाया पडतात. भैया लोकांसारखं नाही आपलं की लडकी के सामने क्यों झुके. दोघांनी एकमेकांमध्ये देव बघितलाय, दोघं झुकतात, पाया पडतात. एवढं तुम्ही हे बघा. तुम्ही आपली संस्कृती नका विसरू त्यांच्या नादात की बाबा ते येत आहेत. नेमकं आपल्या लोकांनी काय केलं आहे माहिती आहे का, आपली भाषा हिते असायला पाहिजे, मराठी भाषा, हिंदी हिते असायला पाहिजे. आपण लोकांनी उलटं केलं आहे, हिंदीला डोक्यावरती मिरवतोय, मराठीला खांद्यावरती ठेवलं आहे. काय माहिती आता ती मराठी पुढे स्मशानात जाते की पालखीत मिरवते, देवालाच जाणो. कारण की आधीपासून आपण बघत आलो आहे मराठी भाषेला दबवतच चाललेत ती लोक. त्यात काय अर्थच नाही मराठी भाषा दबवून. जर तुम्हाला थर्ड लँग्वेज करायचीच आहे की बाबा तुम्हाला थर्ड लँग्वेज ठेवायचीच आहे, संस्कृत ठेवा. आम्हाला काही एक हे नाही, आम्हाला एकही प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्ही संस्कृत ॲज अ थर्ड लँग्वेज करतायत. कारण की जर संस्कृत थर्ड लँग्वेज केली तर अख्ख्या देशाचा फायदा आहे ना. कितीतरी जे हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत ते संस्कृतमध्ये लिहिले आहेत, बुद्ध धर्माचे पण 2-3 ग्रंथ आहेत ते संस्कृतमध्ये लिहिले आहेत. बुद्ध तर पाली अजून संस्कृत वापर केला आहे. ठेवा संस्कृत लँग्वेज, करा तिला मेन करा. आमच्या घरातला मराठी एक पण मराठी माणूस त्याला विरोध नाही करणार. आमच्या घरातला एक पण मराठी माणूस त्या संस्कृत भाषेला विरोध करणारच नाही. कारण की त्याला काहीच हे नाही. त्याला माहिती आहे संस्कृत ही अभिमानाची गोष्ट आहे, ती आपली भाषा आहे, त्या भाषेने सगळ्या भाषांना जन्म दिला आहे. त्याला कोण विरोध करणार आहे संस्कृतला. ठेवा ना संस्कृत मेजर लँग्वेज ठेवा, कंपल्सरी ठेवा. ते नाही ठेवणार ना तुम्ही. हां, कारण की नॉर्थच्या लोकांना शिकायला नको दुसरी भाषा, त्यांना जन्मतच हिंदी येते, हिंदीमध्ये वाढलेत, मग ते हिंदीच बोलणार. त्यांना का तुम्ही शिकायला लावणार. सगळ्यात जास्त वोट बँक तुमचा इकडूनच आहे ना. MP झालं, UP झालं, इथूनच तुमचा वोट बँक आहे ना. मग तुम्ही ह्यांच्यावरती सक्ती का करणार. खरी गोष्ट आहे की नाही, ह्यांच्यावरती तुम्ही सक्ती करूच शकत नाही. सिंपल गोष्ट आहे. जर तुम्हाला ठेवायचं आहे ना, सगळ्यात सोपं ठेवा संस्कृत ॲज अ मेन लँग्वेज, थर्ड लँग्वेज ठेवा संस्कृतला तुम्ही. काही एक विरोध नाही. उलटा आम्हाला अभिमान असेल, आम्ही आमची जुनी भाषा शिकतोय, भारतीय भाषा शिकतोय. तुम्ही बोलतात तुम्हाला इंग्लिशची प्रेम आहे पण तुम्हाला भारतीय भाषेची नाही. ठीक आहे, ठेवा संस्कृत, भारतीय भाषा आहे आम्हाला प्रेम, संस्कृतची आहे प्रेम, ठेवा. हे नाही ठेवू शकणार ना तुम्ही. अजून तुम्ही इंग्लिशबद्दल बोलतात काय काय लोक की तुमच्या महाराष्ट्राची मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकतात, मराठी शाळेत नाही शिकत. अरे बाबा, तू कधी शिकला आहे का आमच्या महाराष्ट्राच्या इंग्लिश मीडियममध्ये. आमच्या जर तू SSC बोर्डमध्ये शिकला ना
जेवढे इम्पॉर्टंट तुला इंग्लिशला दिसतंय ना, तेवढंच इम्पॉर्टंट तुला मराठीला पण दिसेल. समजलं का? जर मुलाला 2दा-3दा समजून नाही आलं इंग्लिशमध्ये, तर ते टीचरसुद्धा मराठीमध्ये शिकवतात. त्यामुळे आज आमची मुलं आज तुमच्यापेक्षा मोठ्या ह्याच्यावरती शिकलेली आहेत. भले आमच्या मुलांना लवकर पोच नाही, तुम्ही महाराष्ट्रात आलेत म्हणून. आमची मुलं मेहनत करूनच पोचतात सगळीकडे, तुमच्यासारखे वशिले लावून नाही पोचत. आमची मुलं पोचतात, सगळं करतात. का करतात? कारण की आमचं जे शिक्षण आहे ते इंग्लिश आणि मराठीमधून झालं आहे, आमच्या कल्चरल लँग्वेजमधून झालं आहे. की आम्हाला ते समजत नाही, आम्हाला मराठीमध्ये समजवलं नाही आम्हाला, तरी आमचं काय आहे, शेवटी आम्हाला मराठीमध्ये ते नंतर समजवलं आहे. आत्ता मराठीमध्ये समजवलं आहे, आम्हाला समजलं आहे काय आहे, मग आम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकतो ना बाबा, काय बोलायचं आहे आम्हाला. फक्त इंग्लिशमध्ये बोलले म्हणून समजलं नाही, मराठीत बोलले म्हणून समजलं. मग आम्ही बाकी ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करूच शकतो ना. म्हणूनच आमची मुलं पुढे आहेत, कारण की आमच्या इंग्लिश मिडियममध्ये इंग्लिश प्लस मराठीमध्ये समजवलं जातं. एवढं लक्षात ठेवा ना. तुम्ही बोलतात हिंदी सक्ती करा. अरे आमच्या मुलाला हिंदीमध्ये इंटरेस्ट नाही, ते मॅडम किंवा ते सर त्यांना इंग्लिशमध्ये शिकवत आहेत, हिंदीमध्ये शिकवत आहेत, तरी डोक्यात जात नाही. मग फायदा काय? तुम्हाला पण आमच्या महाराष्ट्राचं काय UP बिहार करायचं आहे का? सगळ्यात जास्त शिकलेले लोक ना महाराष्ट्रातून भेटतात, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्र ना केरला. आमची मुलं ना मराठी मीडियममध्ये पण शिकून ॲब्रोड कामाला जातात, त्यांच्यासारखं नाही. मराठी मीडियममध्ये पण आमची मुलं शिकून ॲब्रोड कामाला जातात. अजून एवढंच तुमचं भाषेचं चालू आहे हिंदी सक्ती. बाबा आमच्या मराठी माणसांना ना कमीत कमी 4 भाषा येते. ठीक आहे, तुम्ही मराठी लोकांच्या घरी जाल ना, 4 भाषा येते, काय कायला तर 5 ते 6 पण येतात. इथे बाहेरच्या देशात 1 भाषा 2 भाषा तरी बोलले ना, तरी त्यांच्यासाठी ते हाय लेवल असतं. मराठी माणूस कोणत्या हायला असेल मग आत्ता? अरे आमच्या घरात इंग्लिश येते, वी नो इंग्लिश व्हेरी वेल. हिंदी येते, मराठी येते, संस्कृत येते. मोस्टली आपण बघाल ना, जे तुम्ही ब्राह्मण घरात जाल किंवा जे खरे जे मराठी आहेत त्यांच्या घरात जाल, ते अजून पण संस्कृतला जपतात, त्यांना संस्कृत येते. आज माझी स्वतःची बहीण, ती 8वी ते 10वी तिने संस्कृत हा विषय निवडला आहे, तिला संस्कृत बोलता येते. ठीक आहे. माझे नात्यातली लोक आहेत, मुंबईमध्ये राहतात, गुजराती येते, बॉर्डर रिजन पडतं म्हणून गुजराती येते, इंग्लिश येते, हिंदी येते, मराठी येते, संस्कृत येते. माझी दीदी आहे, 5 भाषा +1 फॉरेन, फ्रेंच येते. तुम्हाला किती येतात? नॉर्थ वाले, तुमको कितना भाषा बोलना आता है? तुमको खाली हिंदी बोलना आता है ना, बस. इसके अलावा कुछ नहीं आता. ना तुम मराठी बोल सकते हो, ना प्रॉपर इंग्लिश. You can't do conversation properly in English. We know very well. Cause for wheeler, you don't say 4-wheeler. You say 4-wheeler. Wheeler, you use V. We don't use V. Okay, bro? We pronounce the language very well and very properly. आज जर तुम्ही सोलापूर साईडला जातात, तर तुम्ही सोलापूरमध्ये बघाल बॉर्डरच्या रिजनला कन्नड येते, मराठी येते, याच्यानंतर हिंदी येते, इंग्लिश येते. ठीक आहे. ते सगळे भाषा किमान आपल्या लोकांना येतात. माझं फक्त एकच म्हणणं आहे, आता तरी जागे व्हा ना, आपली भाषा वापरा, मिटवून नका देऊ. नाहीतर जी भोजपुरी मिटली आहे ना त्या बिहारवाल्यांची, तिथे जबरदस्ती हिंदीचा असा सिक्का लावला त्या भोजपुरीवर, ते दिवस आपले पण येतील. समजलं ना? भोजपुरी गायबच केली हो त्यांनी बिहारमधून, हिंदी चिपकवली. आपल्या इथे आता मराठी गायब करायला बघतात ना, अशी हिंदीचा सिक्का लावत आहेत. गरज नाही हिंदीची. तुमचा भले कोणता पण पक्ष असो, काय पण पक्ष असो, काही घेणं देणं नाही. तो आत्ता प्रश्न आहे आपल्या मराठी भाषेवरती, आपल्या अस्मितावरती, आपल्या संस्कृतीवरती. जर आपली भाषाच राहिली नाही, तर मग आपली संस्कृती काय राहील? अरे आपल्या महाराजांनी फारसी ही दरबारी भाषा होती, तिला कॅन्सल करून मराठी केली. का केली? आपल्या लोकांच्या हितासाठीच केली ना.
केली की नाही? त्यांनी जे काही लिहिलं पाहिजे असतं हिंदीमध्ये लिहिलं असतं, नाही ना. त्यांनी कशामध्ये लिहिलं? संस्कृत ना मराठी. जे त्यांनी कॉईन लिहिलेत, कॉईन बनवलेत, ते कशामध्ये बनवले? ते कॉईन्स त्यांनी संस्कृत आणि मराठी. ठीक आहे. संभाजी महाराजांनी बुद्धभूषण कोणत्या ह्याच्यामध्ये लिहिली? संस्कृतमध्ये लिहिली ना. का लिहिली? त्यांना माहिती आहे संस्कृत ही भाषा आहे जिने सगळ्या भाषांना जन्म दिला आहे ना. आपण ती भाषा, त्या भाषेचं तर विचारू नका हो. जेव्हापासून हिंदी आली आहे मला वाटत नाही संस्कृत कोणाला माहिती तरी असेल. समोरचा जर त्यांना संस्कृतमध्ये गदर्भ तरी बोलून गेला ना, ते लोक हसतील. गदर्भ बोललं तरी हसतील. काहीशा लोकांना तुम्हाला हे पण माहिती नसेल गदर्भ म्हणजे काय. गदर्भ म्हणजे गाढव. मराठीशी किती जुळते होती भाषा. मराठी काय हिंदीसोबत पण जुळते. गदर्भ, गधा वापरा ना, तिलाच ठेवा ना. थर्ड पार्ट जर तुम्हाला थर्ड लँग्वेज ठेवायची ठेवा ना, संस्कृतच ठेवा. काय गरज आहे दुसऱ्या कोणत्या भाषेची? नाही पाहिजे हिंदी तर नाही पाहिजे. मराठी माणसांनी आत्ता किमान पक्ष विसरून आपली मराठी अस्मिता जपायला हवी. जर आपल्या मराठी अस्मिता हळूहळू खाली जात गेली ना, आपला इतिहास काही नाही राहणार हो. त्या देशाला जे काय दिलं आहे ना, मराठी माणसांनी दिलं आहे, एवढं लक्षात ठेवा. आपण लोकांनीच दिलं आहे. शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सचिन तेंडुलकर, दादासाहेब फाळके, ज्यांच्यामुळे आज पिक्चर बनतात ना बॉलिवूड बिलिवूडवाले, दादासाहेब फाळकेंनी दिलं आहे ते. हां, ह्याच्यानंतर मग वानखडे ग्राउंड. साधा मराठी माणसाचा अपमान केला की तुम्ही गाठी लोक खेळू नाही शकत आमच्या ग्राउंडवरती, म्हणून वानखडे साहेबांनी वानखडे ग्राउंड तयार केला. एवढं तरी विचार करा. त्या माणसांनी काय अस्मिता राखली असेल. मराठी माणसांनी, मराठी बाईनी ना माणसांनी स्त्रियांसाठी शाळा उभी केली, तरी ती लोक आपल्या कल्चरला बोलतात. त्यांचा कल्चर काय काय केलं त्या लोकांनी? जेवढं आपण केलंय ना, जेवढं आपण समाजासाठी देशासाठी दिलंय, त्याच्यापेक्षा 1% पण त्यांनी दिलं नसेल कधी ना. ती लोक आज आपल्यावरती बोट उचलत आहेत. एकत्र व्हा आणि वाचवा आपला महाराष्ट्र. बस झालं. जेवढं त्यांना डोक्यावरती ठेवू ना, तेवढे ते लोक आपल्या कानातच मुततील. बंद करा. पुढे आपल्या महाराष्ट्र माणसाला, आपल्या मराठी माणसालाच पुढे जाऊ द्या. ते बोलतात बंद, आम्ही आमचं दुकानं बंद करू, हे करू. एकही फरक पडणार नाही. आपल्या मराठी तरुणांनी पण दुकानं टाकली आहेत. साधं तुम्ही दिवाळीच्या टायमात बघाव, स्टॉल लावायला कंदिलासाठी जागा नसते, कारण की ती लोक सगळीकडे लावून फिरतात. हे फिरतात का? काल फिरतात का लावतात? आपली माणसं त्यांच्याकडे जातात. तो आपला मराठी माणूस कंदील इथे हातावरती लटकून फिरतोय की घ्या, त्यांच्यापेक्षा कमी ह्याच्यात देतो, तरी त्याच्याकडून कोण घेणार नाही. घेतलं तरी जिथे 200ला भेटतो तो 180ला विकतोय, ते त्यांच्याकडून 150 रुपये मागतील. 150ला द्या करून. ती आपलं ती गत आहे आपल्या लोकांची. आपल्या माणसाला पुढे नाही करणार. नंतर आपलेच लोक आपल्याला नावं ठेवणार की मराठी माणूस पुढे का नाही जात. अरे बाबा, तुम्ही मराठी माणसाला जे पाहिजे त्या किमतीत देणार नाही. चला, त्यांनी ते विकलं, त्याला 10 नावं ठेवतील तुम्ही लोक. ती गोष्ट भले तुमच्याकडून बिघडली असेल तरी काय बोलतील की नाही बाबा तू बिघडवली, तू परत द्या, आता एक्सचेंज कर. तुम्ही त्याच्यात अक्क लॉस करायला बघतात, मग तो कशाला हे करेल. सिंपलशी गोष्ट आहे ना. मराठी माणूस कुठेतरी व्यवसाय उभा करतोय, उभा केला, त्याच्याकडे कोण का नाही जात? जायला हवं की नको की बाबा आपल्या माणसाने व्यवसाय उभा केलाय, त्याच्याकडे जाऊ, बघू काय काय नाही, तो कुठे चुकतोय त्याला समजवायला हवं की नको की तू पुढे जाऊन चुकी करणार नाही. आपल्या महाराष्ट्रात आपलेच मराठी माणसं पुढे वाढतील ना. मग काय गरज आहे दुसऱ्यांच्या लोकांची काय गरज आहे? आपल्याला कधीच कोणाची गरज लागली नाही, कारण की आपलं महाराष्ट्र असं राज्य आहे ना जिथे तुम्हाला सगळं काय भेटतं. सफरचंदला आपल्याला जम्मूला नाही जायला लागत. आपल्या महाराष्ट्रात उगवलं जातो सफरचंद. त्या लोकांना आंब्यासाठी इथे यायला लागतात. आपल्या कोकणात आंबे लागतात. त्या लोकांना आपली गरज आहे, आपल्याला त्यांची नाही. ती गोष्ट लक्षात ठेवा. जी गरज आहे ना, जी ही गरज आहे ती त्यांना आहे. आपण त्यांच्या गरज भागवतोय. सगळ्यात जास्त GDP रेट आपला आहे. त्यांना सगळ्यात जास्त GST आपल्याकडून भेटतं आहे.
तरी आपल्या राज्याला फक्त 7 रुपये भेटत आहेत. जर 100 रुपयाच्या हिशोबाने आपण टॅक्स दिलं ना, आपल्या राज्याला फक्त 7 रुपये भेटत आहेत. हेच तुम्ही मणिपूर वगैरे जाल, त्यांनी 100 रुपये टॅक्स दिलं तर त्यांना 4,500 इन रिटर्न भेटत आहेत. ते आपल्या राज्याचं हे देतोय आपण, सगळं करतोय आपण, ॲडजस्ट पण आपण करतोय, कॉम्प्रोमाइज पण आपण करतोय. किती वर्ष करायचं अजून, का म्हणून करायचं? अरे ते लोक आपल्या इथे राहतात की आपण त्यांच्या इथे राहतोय? सरळसा प्रश्न आहे. ते लोक आपल्या इथे राहत आहेत, त्यांना आपलं सहन करायला लागणार. काय आहे, तुम लोग मराठी लोक मच्छी नाही खाणे का? अरे तुमच्या बापाची मुंबई आहे का? आमच्या बापाची आहे ना. आम्ही मच्छी खाऊ नाही तर चिकन खाऊ. कुठून पण ते गुजराती मारवाडी येतात. तुम लोग मच्छी नाही खाणे का, चिकन नाही खाणे का? तुमच्या बापाचं आहे का? तुम्ही आलेत, आम्ही नाही आलोय तुमच्याकडे सांगायला आम्ही काय पण खाऊ. ते त्यांचं अजिबात हे नाही आहे. अजून त्यांना आपल्यावरती हवी होऊन पण देऊ नका. ते जर आपल्या अंगावरती आले तर आपण कुठलचेच राहणार नाही. कारण की त्यांचा फक्त एका राज्याचं नाही आहेत, 4-4, 5-5 राज्य मिळून त्यांची लोकसंख्या मिळून आपल्या इथे राहते. विचार करा, जेवढे मराठी माणसं मुंबईमध्ये राहतात तेवढेच परप्रांतीय पण राहतात. त्याच गोष्टीवरूनच विचार करा तुम्ही, किती लोक मायग्रेट होऊन आपल्या इथे आलेत. आता तरी विचार करा, जागे व्हा, पक्ष सोडा, मराठी अस्मितेसाठी लढा. जय हिंद, जय महाराष्ट्र.